एवढा सुंदर रस्ता पाहून ना रुस्तम पण खुश झाली आहे। पहा कसं 94, 93 बऱ्याच दिवसांनी क्रूज करते रुस्तम। जी आपली 20 रुपयाची नोट आहे ना, नोटेवर ही जी प्रिंट आहे ना, हीच प्रिंट मी पाहायला आलेलो आहे। जी उत्सुकता मला मुंबईपासून होती की बीबीचा मकबरा नेमका कसा ताजमहलसारखा दिसतो की आणखी कसा दिसतो, तर ते पाहण्यासाठी मी चाललो आहे। आणि सोलो राईड आहे, खूप भारी वाटतं आहे। जसं मन वाटेल तसं फिरू शकतो आपण। आणि माझी आयटनरी नक्की फॉलो करा। असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, नमस्कार सगळ्यांना। तर श्री छत्रपती संभाजीनगरमधून सगळ्यांचं सहर्ष स्वागत। तर आता मी आहे श्री छत्रपती संभाजीनगर येथे आणि मस्त अशी सुंदर नाईट राईड करून 350 किलोमीटर 9 तासात राईड करून आपण आलो आहे। जर कोणी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। आणि मी हेल्मेट घातलं नाही आहे कारण इथे हेल्मेट सक्ती नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याचा फायदा घेऊन एक वेगळा इंट्रो आपण शूट करू। तर आता मी बघायला चाललेलो आहे। इथे 2-3 प्लेसेस आहेत जे जवळपासचे आहेत आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत, त्याच्यामुळे या 2-2.5 तासांमध्ये जे मला पाहता येईल ते मी पाहण्याचा प्रयत्न करेन। तर आता मी पहिल्यांदा चाललेलो आहे पाणचक्की, पाण्यावर चालणारी चक्की ती पाहण्यासाठी, आणि दुसरा आहे बीबी का मकबरा। त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत सोनेरी महल, आणि सोनेरी महलनंतर औरंगाबाद केव्ज आपल्याला पाहायचं आहे, पण माहिती नाही कसा काय टाईम शेड्यूल लागेल। आणि ही सगळी जी स्थळं आहेत ती 2-3 किलोमीटरच्याच आसपासमध्ये आहेत। आणि जो मी रूट प्लॅन बनवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि जर तुम्ही औरंगाबादला येणार असाल तर माझा रूट प्लॅन नक्की फॉलो करा। तर टोटल 2 दिवसांचा माझा प्लॅन आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे जे काय कवर करता येईल ते करणार आहोत। चला, लगेच 2 मिनिटातच पोचलो आहे पाणचक्की येते, तर आतमध्ये जाऊन बघूया। आणि पर हेड तिकीट आहे 10 रुपये। तर माझ्या मागे बघू शकता हा सुंदर असा नॅचरल झरा आहे आणि हा 1744मध्ये जेव्हा इथे खोदत होते तेव्हा सापडला आणि त्याचं ब्युटिफिकेशन करण्यात आलं। तर आता मी पाहायला आलो आहे आणि पर्यटन तिकीट आहे 10 रुपये, परंतु एक खंत वाटली। तर इथे पाहू शकता 10 रुपये घेऊनसुद्धा ह्याचा सगळा घाण कचरा आहे। आता नॅचरल झरा कुठून आला आहे, गटाराचं पाणी आहे की काय काय कळत नाही। तर ॲज पर टुरिझम इथे स्वच्छतासुद्धा तेवढीच ठेवली पाहिजे। खूप जुनं सगळं आहे इथे, मस्जिद वगैरे आहे, 300 वर्ष आणि 600 वर्ष जुनं मोठं असं पिंपळाचं झाडसुद्धा आहे, परंतु हा घाण कचरा पाहता मनाला खंत वाटते। चला आता आपण जाऊया बीबीचा मकबरा बघायला। इथे शॉपिंगसाठी भरपूर खूप काही अवेलेबल आहे। आणि इथे जर आलात तर तुमच्या पार्टनरसोबत बॅग्स वगैरे, आणि मला तर मेन मॅग्नेट घ्यायचं आहे कारण आपला फ्रीज भरला आहे आणि तुमच्या वहिनी साहेबांना तेच आवडतं। इथे मस्त मस्त अजंता एलोराचं मॅग्नेट्स आहे, तर बघूया घेऊया कोणतं तरी। पाणचक्की। तर भाऊचं नाव काय? मेरा नाम शाहवली है। अच्छा। ये भारत कलेक्शन शॉप है पूरी, इसका नाम भारत कलेक्शन है। और आप कितने साल से हो? ये 40 साल पुरानी दुकान है। अच्छा। हमारे दादा के टाइम से चलते हुए आ रही है। अच्छा, तेव्हापासून तुम्ही इकडे आहेत। आणि ह्याने आपल्याला तिथे मॅग्नेट बघितले ना, तर ह्याने अजून दाखवले की बाई तू अजून बघ। तर मला 2-3 आवडले। एक बीबीचा मकबरा घेऊया, त्याच्यानंतर दौलताबाद किल्ला घेऊया, एलोरा आणि अजंता, म्हणजे जे इथले मेन जे स्पॉट आहेत ना ते आपण इथे घेऊया। चला, हे आपण सबस्क्रायबर पण वाढवलेला आहे।
धन्यवाद, थैंक यू सो मच। तो आएंगे तो इधर विजिट ज़रूर करो। भारत कलेक्शन हँडीक्राफ्ट। भारत कलेक्शन हँडीक्राफ्ट। तर मस्त अशी शॉपिंग केलेली आहे आपण, तर जाऊया। चलो, थँक्यू बाय। हे आहे ना मतलब पोस्ट हे आहे। तर म्हणजे सुंदर अशी ऐतिहासिक पाणचक्की बघून झाली। तर आता मी चाललो आहे बीबीचा मकबरा बघायला। जी उत्सुकता मला मुंबईपासून होती की बीबीचा मकबरा नेमका कसा ताजमहलसारखा दिसतो की आणखी कसा दिसतो, तर ते पाहण्यासाठी मी चाललो आहे। आणि सोलो राईड आहे, खूप भारी वाटतं आहे। जसं मन वाटेल तसं फिरू शकतो आपण। आणि माझी आयटनरी नक्की फॉलो करा। मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन की मी कसं कसं काय फिरलेलो आहे। आणि आता बीबीचा मकबरा इथून आहे आय थिंक 1.5 किलोमीटरवर। तर 1.5 किलोमीटरवरच आहे बीबीचा मकबरा। आणि त्याच्या मागे आहे औरंगाबाद केव्ज, तिथे म्युझियमसुद्धा आहे। तर अजंठा केव्ज आणि एलोरा केव्ज आपण पुढच्या भागामध्ये कंटिन्यू व्हिडिओमध्येच करूया। आणि आता सनसेट झालेला आहे आणि ड्रोन शॉट तर नाही घेतले, कारण इथले काय रेग्युलेशन असतील त्यामुळे मी काहीच रिस्क नाही घेतली। तर जे काही आहे ते आपण गोप्रोने शूट करतो आहे। तर आता जाऊया बीबीचा मकबरा बघूया आणि तिथलं रात्रीची रोषणाई बघूया, चला। तर रस्ते बघा ना, एक नंबर भारी आहेत। म्हणजे असे ॲन्शियंट कसे असतात, भारी। म्हणजे डेव्हलपमेंट जेव्हा नसते ना तेव्हा हे असं सुंदर सुंदर आपल्याला सगळं पाहायला मिळतं। आणि लोकसंख्यासुद्धा कमी वाटते मला, त्याच्यामुळे फिरायला तुम्हाला असा डोक्याला शॉट नाही लागणार, म्हणजे त्रास नाही येणार की बाबा एवढी गर्दी आहे एवढी गर्दी आहे। खूप सुंदर आहे, खूप सुंदर। आणि ते समजा तुम्हाला भूक लागली ना तर मोठे मोठे जे पिझ्झा हट असतील किंवा बर्गर किंग असेल ते सगळं तुम्हाला इथे काही नाही दिसणार। नॉर्मल टपऱ्या आहेत, त्यासुद्धा जुन्या आपल्या कोकणात गावाला असतात तशा। आणि इथे कोकोकोला खूप फेमस आहे। तर पाणचक्कीपासून अगदी 5 मिनटावर म्हणजे 1.7 1.5 किलोमीटरवर आहे बीबी का मकबरा, जो माझ्या आता मागे आहे। आणि सुंदर अशी संध्याकाळची लायटिंगसुद्धा तिथे केलेली आहे। आता मी जातो आहे आणि तिकीट आहे 25 रुपये। तर आता तिकीट काढूया आणि त्यांना मॅप दिलेला आहे प्रॉपर, तो मॅप फॉलो करा आणि तुम्हाला कुठे जायचं आहे, बीबीचा मकबरा कसा काय फिरायचं आहे ते तुम्हाला तिथे कळेल। हा बघा, हा संपूर्ण बीबी का मकबरा लोकेशन मॅप आहे। आणि इथे संपूर्ण हा बीबी का मकबरा, त्यानंतर इथे सगळं दिलेलं आहे की चालत कसं काय आहे। तर एकदा आलात तर गोथ्रू करा। आता तिकीट काढतो आणि आतमधला नजारा दाखवतो। आणि एंटर करताच समोरचं लाईट दृश्य, क्या बात। मला असं वाटतं मी आग्र्याच्या ताजमहलच्या इथे आलो आहे। काय भारी वाटतं ना, एक नंबर, सुपर्ब सुपर्ब। आणि हे श्री छत्रपती संभाजी महाराज नगर आहे ना, वेळात वेळ काढून 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला एक्सप्लोअर करावं लागेल, एका दिवसात नाही होणार। क्या बात आहे, एक नंबर आहे, एक नंबर। जाम भारी वाटते, सुपर्ब वाटतं। म्हणजे लाईटिंग आहे ना, असं पॉझिटिव्ह व्हायब्रंट देतं, एक नंबर। जवळून दाखवतो तुम्हाला। तर मंडळी, एकंदरीत कसा वाटला हा बीबीचा मकबरा नक्की एकदा कमेंट करून सांगा। तर आता घेतो इथून निरोप आणि कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। तर पुढच्या भागात आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे नक्की पहा। तर मंडळी, तुम्ही हा बीबीचा मकबरा बघायला याल ना, ह्याची दिवसाची सुंदरतासुद्धा वेगळी आणि रात्रीची सुंदरतासुद्धा वेगळी आहे। जर एकदम कोरीव नक्षीकाम तुम्हाला बघायचं असेल तर दिवसा भेट द्या। आणि एकदम लाईटमध्ये असं सुंदर असं तुम्हाला बघायचं असेल ना, जो आता माझ्या मागे आहे, एक नंबर, तर रात्री 7 वाजल्यानंतर भेट द्या। 10 वाजेपर्यंत ओपन असतं, 25 रुपये अशी तिकीट आहे।
तर असं मला वाटतं की आग्र्याचा मी ताजमहलच बघतो आहे. क्या बात. तर चला सुंदर अशा बीबीच्या मकबऱ्यापासून घेऊया आता आपण निरोप. The next day. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. आता वाजले सकाळचे 7 आणि आपण आहोत श्री छत्रपती संभाजी महाराज नगर येथे. तर काल आपण कंटिन्यू व्हिडिओमध्ये पानचक्की आणि बीबीचा मकबरा पाहिला. तर आता मी निघतो आहे अजंठा लेणी पाहण्यासाठी. त्यानंतर एलोरा केव्स, औरंगाबाद केव्स आज आपण कवर करू होता होईल तेवढं, कारण वेळ जास्त आपल्याला अजंठा लेणीला लागणार आहे. आणि इथून माझ्या लोकेशनपासून तब्बल 100 किलोमीटरवर आहे आणि 2 तास लागतील. तर 2-5 मिनटाचा मोटो व्लॉग करू आणि काही एक्सपिरियन्स आहेत ते शेअर करेन तुमच्याशी मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये. कारण 9 वाजता तिथे ना बस सेवा सुरू होते. तुमच्याकडे जी व्हेकल असेल ते तुम्हाला तिथे काही अंतराआधी पार्क करावी लागते, नंतर त्यांच्या बसमधून तुम्हाला तिथे नेलं जातं. तर चला कशी काय जर्नी होणार आहे तुम्हाला या कंटिन्यू व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर आता आपण निघूया अजंठा केव्ससाठी. तर सुप्रभात मंडळी, सुप्रभात. फायनली निघालो आहे आणि मी इथे राहिलो होतो हॉटेल दीप करून, कारण आपल्या बजेटमध्ये इथेच मिळालं. आणि इथलं एक सांगायचं झालं तर इथलं जीवनमान ना जसं मी ऑब्झर्व केलं, बाकीचे कमेंट करून तुम्ही सांगा, थोडंसं म्हणजे आपल्या मुंबईसारखं फास्ट नाही आहे. कारण आपल्या मुंबईला कसं आपल्याला फास्ट एकदम करायची सवय आहे की इकडून तिकडे लोक 7 वाजता अशी लोडच्या लोड बाहेर पडतो. तर तसं काहीच मला इथे जाणवलं नाही. आणि दुसरं म्हणजे ना, काल रात्री मला जेवायला खूप शोधावं लागलं, कारण इथे व्हेज हॉटेल्स खूप कमी आहेत पण ते बरेच लांब आहेत. तर मी विचार केला होता की हॉटेलवरच पार्सल घेऊन थोडं काहीसं खाईन. पण इथे सगळा भाई गोश्त, चिकन, मटन आणि दुसरं म्हणजे ना इथे बीफ पण बऱ्याच प्रमाणात आहे. प्रत्येक हॉटेलमध्ये बीफचे आयटम्स खूप आहेत. त्याच्यामुळे सॉरी गोमाता, मी एकटा तर काय करू नाही शकत. तर तुम्ही इथे आलात ना, जर व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला खूप सर्च करावं लागेल. आणि काल रात्री अंदाजे 9 वाजता म्हणजे हे असेच हॉटेल्स आहेत इथे, हे बघा. तर अंदाजे 9 वाजता मी शोधत होतो आणि पार्सलला भरपूर लाईन, कारण तिथे बसून खाण्याची इच्छा नव्हती माझी. त्याच्यामुळे म्हटलं पार्सलच घेतो, कारण आपल्याला असल्या गोष्टींची सवय नसते. त्याच्यामुळे तुम्ही जर सूट होत असाल, तुम्ही ग्रुपने आलात कधी इथे फिरायला ना, व्हेज हॉटेलला थांबा, नाहीतर पार्सल घ्या आणि पार्सल घेऊन गपचूप हॉटेलमध्ये जाऊन खा. तर आता आपण निघूया आणि इथून आता हायवे लागला, इथून आपल्याला राईटला जायचं आहे. त्यानंतर 99 किलोमीटर्स आहेत आपली आजची राईट. आणि जिथे नजर जाईल तिकडे तुम्हाला मस्जिद बघायला मिळेल. आणि एक एक्सपिरियन्स तो पण मी केला की ते मस्जिदमध्ये ना जास्त जी आजान होते ना ती नाही आहे, कारण काल पूर्ण दिवसभर मी एवढं तर काही ऐकलं नाही आहे. तर आज आपण नोटीस करू. तर चला. तर गणपती बाप्पा मोरया. इथे हेल्मेट सक्ती वगैरे काहीच नाही आहे, पोलीस वगैरे सुद्धा आढळून येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे रस्त्याला लोक फार कमी आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला राईड करायला सुद्धा मजा येईल. आणि इथे ना बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण रस्ता क्रॉस करतो ना, त्या असे सुंदर असे गेट्स बनवलेले आहेत. आणि एका ठिकाणी लिहिलंसुद्धा होतं सिटी ऑफ गेट्स. त्याच्यामुळे बघा ना, काय आलिशान वाटतं आहे, एक नंबर. आणि सगळं जुनं बांधकाम आहे, फार जुनं बांधकाम आहे. काही ठिकाणी मेंटेन झालं आहे तर काही ठिकाणी नाही झालं आहे. जसं पानचक्कीमध्ये मी सांगितलं की तिथे घाण कचरा खूप होता. आणि त्याच्यानंतर बीबीच्या मकबऱ्यामध्ये सुद्धा गेलो होतो ना, तिथे सुद्धा जो पाण्याचा पोर्शन आहे इतका हिरवळ, त्याच्यात गुटके टाकलेले आहेत, पाण्याच्या बॉटल्स आहेत. आणि 25 रुपये घेऊनसुद्धा साफसफाई नाही. ठीक आहे. तर इथे तलाव दिसतं आहे माझ्या उजव्या साईडला, सुंदर. आणि मी आतासुद्धा ड्रोन नाही कॅरी केला आहे, कारण इथे काल मी विचारलं होतं तर ते म्हणतात की डायरेक्ट केस होते जर तुम्ही ड्रोन वगैरे उडवलात. जर कोण ड्रोन वगैरे घेऊन येत असेल तर प्रॉपर परमिशन घेऊन उडवा, विदाऊट रिस्क. तुम्ही काहीच करू नका, कारण सगळं आर्किओलॉजिस्टच्या अंडर आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा वेळ जाईल. त्याच्यानंतर म्हणतात ना, ट्रिपची पूर्ण माहोल बदलून जाईल. त्यापेक्षा काही गोष्टी न केलेल्या बऱ्या. मोबाईल आहे, गोप्रो आहे, दॅट इज इनफ फॉर मी. चला. आता समोर मला दिसतं आहे छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृह.
इथे कारागृह आहे. जर गुन्हा केला असेल तुमच्या मित्रांनी वगैरे तर इथे भेट द्यायला येऊ शकता तुम्ही. क्या बात, सुधरा रे सुधरा. तर समृद्धी महामार्ग 6 किलोमीटर, फुलंब्री काय नाव आहे 21, सिल्लोड 60, अजिंठा लेणी 97. मस्त असा घाट सेक्शन लागला आहे आणि इथे डोंगर रांगा फार कमी आहेत, म्हणजे डोंगर कमी आहेत पण जे पण काही आहेत ना अगदी सुंदर हिरवगार दिसतंय सगळं. आत्ता सध्या मे महिना चालू झालेला आहे. आज आहे 2 तारीख 2 मे, आज आहे शनिवार. आणि छोटे छोटे घाट सेक्शन आहेत कारण डोंगर मोठे नाही आहेत, त्यामुळे फक्त चढण आणि उतरण लगेच असा एक्सपिरियन्स येईल तुम्हाला. आणि तुम्हाला स्पीड मेंटेन करायला मजा येणार आहे कारण रस्त्याला जास्त वाहनं नाही आहेत. तर इथे जर तुम्ही आलात राईडला ना, एक नंबर तुमची पैसा वसूल राईड होणार आहे. एवढा सुंदर रस्ता पाहून ना रुस्तम पण खुश झाली आहे. पहा कसम 94, 93 बऱ्याच दिवसांनी क्रूज करते रुस्तम. क्या बात आहे, एक नंबर रस्ता, एक नंबर. आणि फुल ओहो 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 ओके. खूप सुंदर रस्ता आहे, खूप सुंदर आणि संपूर्ण सिमेंटचा आहे. कुठे कुठे आहे व्हायब्रेट पण आहे बऱ्याच ठिकाणी चांगला. खूप छान वाटतं आहे. 94, 95 माझं लक्षच नव्हतं. मला वाटलं मी 80-85वर चालवतो आहे, बघतो तर 95पर्यंत पोचलो आहे. त्याच्यावर काय जात नाही. झाली आता रुस्तम आपली वयस्कर. 97,000 प्लस किलोमीटर्स. आणि रस्ता बघा किती सुंदर आहे. क्या बात. एक नंबर, एक नंबर. क्या बात है. अभी ये अपने मनपसंद वाला रास्ता है, घाट सेक्शन. अजंठा लेणी व्ह्यू पॉइंट येथे आपले सहर्ष स्वागत आहे. ओके, वेलकम टू अजंठा केव्स व्ह्यू पॉइंट. तर मंडळी एक गडबड झाली आहे. ती गडबड अशी की जेव्हा तुम्ही गुगल मॅपमध्ये टाकता ना अजंठा केव्स, तर तुम्हाला ते आणून सोडतं. तो व्ह्यू पॉईंट आहे ना तिथे आणून सोडतं. आणि प्रॉपर केव्ज जे आहेत त्याच्यासाठी दुसरा रस्ता आहे. जर तुम्ही अजंठा केव्जला येणार असाल तर तुमच्या गुगल मॅपमध्ये टाका अजंठा केव्स पार्किंग असं, कारण ते प्रॉपर पार्किंगला सोडतं. आणि आता मी जे लोकेशन टाकलेलं ना ते व्ह्यू पॉईंटला आलो आहे मी. आणि इथून पुन्हा 21 किलोमीटर आपल्याला जायचं आहे पार्किंग एरियामध्ये. अर्ध्या तासाची अजून राईड आहे. तर आता मी तुम्हाला व्ह्यू पॉईंट दाखवतो. सगळ्या लेणी एका नजरेत आपल्याला वरून दिसतात. आणि ते हेलिपॅडसुद्धा आहे. तर तिथून असं आल्यानंतर हे हेलिपॅड नाही आहे, डिझाईन बनवले. तर इथून तुम्हाला खाली संपूर्ण ह्या एकाच डोंगरात असं दगडामध्ये कार्व केलेल्या संपूर्ण केव्ज दिसतात. आणि खाली गेल्यानंतर ती पार्किंग आहे ना तिथून येते, तर ते तुम्हाला तिथे सोडते. आणि इथून जाण्यासारखी वाट नाही आहे. तर ह्या संपूर्ण अजंठा केव्ज आहेत. फसलो गुगल बाबा. ॲक्च्युली माहीत नसेल तर असंच होतं. तर आता आपण जाऊया अजंठा या व्ह्यू पॉईंट टू अजंठा पार्किंगपर्यंत 21 किलोमीटरचा प्रवास करूया. तर मंडळी असं आहे, फक्त मीच नाही चुकलो आहे, भरपूर जण इथे येऊन ना इथेच गाड्या लावल्यात. कारण सगळ्यांना हाच मॅप दाखवतो आहे की अजंठा लेणी फक्त सगळे टाकतायत ना, त्याच्यामुळे लेणी आहे तिथे बरोबर आहे पण वरून आहे, तुम्हाला वन फ्रेम व्ह्यू मिळतो आहे. आता इथे काय काय लिहिलं आहे, अजंठा टी जंक्शन 22 किलोमीटर आपल्याला तिथेच जायचं आहे. अजंठा टी जंक्शन पर्यटक निवास, फरदापूर अजंठा अभ्यास केंद्र वगैरे आहे. म्हणजे या लेण्यांचा अभ्याससुद्धा तुम्ही करू शकता. पण आता एक कंटाळा आला आहे, ऊन वाढत चाललं आहे आणि परत आपल्याला 21 किलोमीटर म्हणजे अर्ध्या तासाचं पुन्हा ट्रॅव्हल.
चलो, पण वरून कसं दिसतं ते तरी कळलं आपल्याला. जो तो येतो तो इथेच येणार आणि वरचा व्ह्यू बघून परत जाणार. याच्यामध्ये तुमचा अर्धा तास आतमध्ये, अर्धा तास बाहेर, 1 तास गेला. तर चला आता फटाफट रस्ता कवर करूया आणि लेट्स गो. खूप एक्सायटेड आहे मी अजंठा केव्स पाहण्यासाठी, पण पावसाळ्यामध्ये ना त्या खूप सुंदर दिसतात. तर आता पाहूया त्या उन्हाळ्यात, आता या उन्हाळ्यामध्ये किती करकरीत दिसतात ते बघूया. तर हा घाट संपल्यानंतरच इथे आहे अजंठा लेणी जागतिक वारसा स्थळ. येथे आपलं स्वागत आहे. हे कोण आहेत? हो हो. तर आता आपण आपली बाईक पार्क केलेली आहे. बाईक पार्कचे 20 रुपये आणि इथे एंट्री फी आहे 15 रुपये. त्याच्यानंतर बसने आपल्याला प्रवास करायचा आहे. तर बसचे चार्जेस असणार आहे 25 ते 30 रुपये. आणि आता इथे आहे ना थोडीशी दुकानं वगैरे आहेत. तुम्ही आलात तर शॉपिंग वगैरे करू शकता. अशी सगळी दुकानं वगैरे आहेत इकडे बऱ्यापैकी. तर आता आपण चाललो आहे बसच्या इथे. बस घेऊया आणि 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास आहे तो आपल्याला बसने करायचा आहे. आणि इथेच नाश्ता वगैरे तुम्ही इथेच करा. लाईट नाश्ता आणि सोबत पाण्याची बॉटलसुद्धा कॅरी करा. चला. आणि अजंठा लेणी पाहण्यासाठी तुम्ही सकाळी 9 ते 5:30 या वेळेतच या आणि सोमवारी बंद असतं जसं की ते लिहिलेलं आहे. चला, आपली बस आलेली आहे आणि फटाफट जाऊया. तर अवघ्या 10 मिनटाचा प्रवास करून आपण पोचलो. 4 किलोमीटर होतं. AC ची बस आहे पण AC काय लागत नाही. तर आता जाऊया. आणि AC ची तिकीट होती 30 रुपये आणि नॉन AC 25 रुपये. तर म्हणजे आता चढायला सुरुवात केली. सकाळी 7:30 वाजता आपण हॉटेलवरून निघालो होतो आणि नंतर जो वळसा लागला त्यानंतर इथे बस वगैरे सगळं करून आता फायनली आपण चढायला सुरुवात केली. आणि आता किती वाजलेत माहिती आहे? हे सूर्यदेवता 12:30 वाजलेत. आणि इथे जर तुमच्यासोबत तुमचे पॅरेंट्स वगैरे असतील ज्यांना चढायला त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी डोली व्यवस्थासुद्धा आहे. 2000 रुपये चार्जेस आहे खालून वर सोडायचे. हे बघा. तर चला, सगळ्यातल्या सगळ्या लेडी मी दाखवू शकेन काय हे सांगता नाहीत. जिथे कॅमेरा अलाउड असेल, नाहीतर मी इंटरनेटच्या फोटोद्वारे तुम्हाला थोडासा व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन. तर चला, ॲक्च्युली कॅमेराने काढत राहिलो तर मी बघायचं राहून जाईल. तर मी बघेन आणि तुम्हीसुद्धा इथे येऊन सगळ्या लेण्या नक्की पहा. तर दुसरं सांगायचं म्हणजे जो आपण वरून व्ह्यू पॉईंट पाहिला ना, जिथे आपल्याला आधी रस्ता घेऊन गेला होता, तो व्ह्यू पॉईंट तिकडे. तिथून वरून असं चालत यावं लागतं खाली. आणि आता आपण पार्किंगमधून आलो आहे. तर हा रस्ता वेगळा आहे, दुसरा आहे. तो रस्ता इथून असा येतो आणि आता आपण चाललो आहे हा इथून. आणखी एक सूचना देतो, तुम्ही याल ना तर फ्लोटर्स टाईप चप्पल किंवा सँडल घाला. कारण प्रत्येक लेणीच्या बाहेर ना तुम्हाला शूज काढून ठेवायला लागतात. त्यांना आतमध्ये शूज अलाउड नाही आहे. तर म्हणूनच मी चप्पल घालून आलो आहे. ठीक आहे, एवढं फिरायचं आहे, चालतं आहे. तर म्हणजे सुंदर अशा गुफेमध्ये आहे ना मस्त अशा मोठ्या मोठ्या श्री गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि हे संपूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी ना हे पाहू शकता तिथपर्यंत संपूर्ण लांबलचक आहे. हे संपूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी तुमच्याकडे 5 ते 6 तास कमीत कमी पाहिजे. तर होता होईल तेवढं आपण बघूया आणि मी तुम्हालासुद्धा दाखवेन.
मंडळी, अशा प्रकारे इथल्या सगळ्या केव्ज माझ्या पाहून झालेल्या आहेत आणि होता होईल तेवढा व्हिडिओ केलेला आहे. तिकडेच मी सध्या बॅग ठेवल्या कारण आहे ना तिथल्या वरच्या मधमाशा पडल्या, तर 2-3 जणांच्या अंगावर पडल्या, त्याचा हाई झालं. तर तो सुद्धा तुम्ही लक्ष द्या, इथे मधमाशा आहेत. तर चला बॅग घेतो आणि आता परतीचा प्रवास करतो. मधमाशा आहेत इथे, मधमाशा. तर फायनली आपलं आता इथलं सगळं पाहून झालेलं आहे आणि शेवटचं जे 26 नंबरमधली गौतम बुद्धांची झोपलेल्या आकारातली जी मूर्ती होती ना, शयन अवस्था, 1 नंबर. म्हणजे त्या पूर्ण केवनी आपलं इथपर्यंतची जर्नी आहे ना ती सफल होते. खरंच खूपच सुंदर. आणि जे मी सुरुवातीला म्हटलं 4-5 तास लागतात, जर तुम्ही इथे गाईड घेतलात तर तुम्हाला जास्त वेळ लागेल आणि फक्त तुम्ही आलात तर 1 ते 1.5 तासांमध्ये हे सगळे फिरू शकता. तर मंडळी, आता मी पार्किंगपर्यंत पोचलो आहे अजंठा केव्जच्या इथल्या आणि बघू शकता हा असा पार्किंगचा परिसर आहे. पार्किंगचे 20 रुपये आहेत आणि इथे एंट्री करायचे 15, त्याच्यानंतर तिथे 40, त्याच्यानंतर बसनी जायचे 30, यायचे 30, असा संपूर्ण खर्च आहे अजंठा लेणीचा. आता इथून मी एलोरा केव्ज जातो, 110 किलोमीटर आहे आणि टोटल आपल्याला 2-2.25 तास लागतील. आणि दुसरं म्हणजे 5:30-6ला बंद होतं, त्याच्या आधी पोचायचं आहे. 2:30 वाजलेत, 4:30, 3:30, 4:30, 2 तास. बघूया, चला आता निघूया. आता मोटो व्लॉगिंग नाही करत आहे, आता रुस्तमला फटाफट स्टार्टअप मारू आणि रस्ता कव्हर करूया आणि डायरेक्ट भेटूया एलोरा केव्जला. आता माझा पूर्ण दिवस आजचा फुकट जाईल. 1 hour later. ये बात. तर म्हणजे फायनली जीवात जीव आला आहे. 2.25 तासात पोचलो आहे एलोरा. 2.25 तासात पोचलो आहे एलोरा केव्ज येते आणि रुस्तम इथे पार्किंगमध्ये पार्क केले. 20 रुपये पार्किंगचे आहेत. आता तिकीट काढूया आणि वाजलेत 5 वाजायला आलेत आणि 1 तास आहे. 1 तासात जेवढं एक्सप्लोअर करता येईल तेवढं 6 वाजल्यानंतर तिकडून शेपाटायला सुरुवात करतात. तर चला जाऊया आता आतमध्ये. या वात्या मंडळी, नजारा बघायचा, नजारा. म्हणजे अजंठा केव्ज पाहून झाल्यानंतर ज्या लगबगीने, ज्या घाईने मी स्पीडने आलो आहे ना इकडे, तर हा नजारा बघून थक्क झालो आहे आणि तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. काही जण आपले व्ह्यूवर सबस्क्रायबर येऊन गेले असतील, पण जे नसतील येऊन गेले त्यांच्यासाठी खास हा नजारा आहे. आणि दुसरं म्हणजे जी आपली 20 रुपयाची नोट आहे ना, त्या नोटेवर ही जी प्रिंट आहे ना, हीच प्रिंट मी पाहायला आलेलो आहे. खूप उत्सुकता होती, तर फायनली पहिल्यांदा अशी नोटेवरची प्रिंट मी पाहायला आलेलो आहे. तर ते सुंदर असं दगडामध्ये कार्व केलेलं मंदिर आता माझ्या मागे आहे. क्या बात. लाईफटाईम एक्सपिरियन्स आहे, लाईफटाईम एक्सपिरियन्स जबरदस्त. आणि भरपूर असं रामायण महाभारताच्या गोष्टीसुद्धा इथे कोरलेल्या आहेत. रामायणातलं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता या दगडावर बघा लेफ्ट साईडला, म्हणजे ह्या मंदिराची, या कैलास मंदिर आहे आणि या कैलास मंदिराच्या डाव्या बाजूला इथे सुद्धा रामायणाचं संपूर्ण कोरलं आणि त्या साईडला सुद्धा कोरलं आहे. खूप सुंदर. तर येऊन नक्की व्हिजिट द्या, 1 नंबर आहे. तर हेच ते आहे माझ्या मागे कैलास मंदिर आणि महादेवाची पिंड इथे. तर याच्यावरूनच हे आहे कैलास मंदिर आणि इथे आलात तर महादेवाला नतमस्तक नक्की व्हा.
तर मंडळी, हे वेरूळमधील एलोरा केव्सचं कैलाश मंदिर तुम्हाला कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि नोटवरील जी छापील प्रिंट आहे तीसुद्धा मी तुम्हाला दाखवली आहे, तीसुद्धा कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर फायनली श्री छत्रपती संभाजीनगर येथून आजपुरतं आपण जे व्हिडिओमध्ये पाहिलं की पांचक्की, त्यानंतर बीबीचा मकबरा, अजंठा केव्स, एलोरा केव्स, तर सगळं काही कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि मी जशी आयटनरी प्लॅन केली होती तशीच आयटनरी प्लॅन करून तुम्हीसुद्धा हे श्री छत्रपती संभाजीनगर नक्की एक्सप्लोअर करा. तर आता इथून जो मुंबईचा प्रवास करेन तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला, फायनली घेतो तुमचा या व्हिडिओमधून राम राम. तर काळजी घ्या.